नरेंद्र मोदींची सभा आपल्या सोलापूरमध्ये झाली तर त्यांना महाराष्ट्रातले विशेष करून सोलापूर जिल्ह्याचे लोक मिळाले नाही तर कर्नाटकातून लोक त्यांना आणावं लागले। महादेवजी कर्नाटकातून लोक आली आणि अशी जी परिस्थिती आहे या परिस्थितीला आपण समजलं आणि मी महाराष्ट्राकडे सगळीकडे फिरत असताना जे काही चित्र महाराष्ट्रामध्ये आहे महाविकास आघाडीच्या 48 जागा निवडून येतील कारण की लोकांनी निवडणूक हातात घेतली। शेतकऱ्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात, या राज्याच्या तरुणावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात, या राज्याच्या गरीब माणसावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात, या राज्याच्या मध्यमवर्गीय झालेल्या अन्यायाच्या विरोधात आणि सातत्यानं नरेंद्र मोदीजी खोटं बोलतात आहे। प्रधानमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून सुद्धा ते सातत्याने खोटं बोलतात आहे। परवा एका टीव्हीला इंटरव्ह्यू दिला पाहिजे भगिनी जास्त तिथं मी सांगतोय सोनोरेजी त्यांनी एका टीव्हीला इंटरव्ह्यू देताना सांगितलं की गेल्या 10 वर्षामध्ये या देशातली महागाई रोखण्यामध्ये मला यश आलं। काय बोलले ते? या देशातली महागाई रोखण्यामध्ये मला यश आलं। खरं बोललं की खोटं बोललं? खोटं बोललं। खोटं सांगा भगिनी, खरं बोललं की खोटं बोलले? म्हणजे प्रधानमंत्री पदावर असलेला माणूस या पद्धतीने खोटं बोलू शकतो? 10 वर्षामध्ये आभाळाने आभाळाच्या पार महागाई होऊन गेली, सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल केलं आणि तरी नरेंद्र मोदी टीव्हीला इंटरव्ह्यू देताना सांगतात की आम्ही महागाई रोखण्यामध्ये यशस्वी झालो। शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त करून टाकलं, तरुणांच्या 6 पिढ्या बर्बाद केल्या तरी त्यांना काही नाही। आपल्या सोलापूरला आले की त्यांनी महाराष्ट्रात आले की हिंदू मुसलमान हे जात ते जात या पद्धतीची व्यवस्था निर्माण करणं माणूस, कारण की आपल्याला जे काही आपला धर्म शिकवतो तो धर्म आपल्याला माणुसकी शिकवतो। आपल्याला धर्म कधीच आपल्याला कोणाचा द्वेष करायला शिकवत नाही, पण स्वतःला हिंदूचे ठेकेदार समजणारी लोक जेव्हा माणसांमध्ये जातात, माणसं तोडण्याची काम करतात, परिवाराला तोडण्याचं काम करतात, तो हिंदू धर्म नाही। हिंदू धर्माच्या बद्दलचं बोलण्याचा अधिकार सुद्धा भाजपला नाही, पण ज्या पद्धतीने खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही परिस्थिती जी निर्माण झाली आणि म्हणून महादेव कुरुंबले सारखे मी अनेक लोकांना मी पाहिलं, स्वतःसाठी श्रीमंत होणारी लोक पण पाहिली, श्रीमंतीची होड लागणारी लोक पाहिली, दुसऱ्याचे गळे कापून पैसा गोळा करणारी लोक पाहिली, पण ज्या समाजाने मला मोठं केलं, ज्या समाजामध्ये माझा जन्म झाला तिथलं कर्ज, त्या समाजाचं कर्ज फेडणे माझं दायित्व आहे आणि जसं आई वडिलांचं ऋण फेडण्याची प्रत्येकाचं जी जबाबदारी असते त्याप्रमाणे महादेव कुरुंबलेजी आपल्या पैशातून आपल्या समाजातल्या परिसरातल्या लोकांच्या मुलामुलींना शिकवण्याची व्यवस्था करतात, आपल्या समाजाला मुख्य प्रभाव आणण्याचं काम करतात। असा दान खूप करणारा व्यक्ती कमी वयात, आता वयच किती आहे त्यांचं, या कमी वयामध्ये महादेव कुरुंबलेजी ज्या पद्धतीचा उच्चार आपल्या मेहनतीच्या पैशानं कोणाचे गळे कापून नाही, अदानीने जसे गळे कापून त्या नरेंद्र मोदीने त्याला पैसे दिले तुमच्याचे काढून आणि पैसा उभा करून आपल्या समाजाला माझं देणं लागतं, माझ्या परिसरातल्या लोकांना देणं लागतं, माझ्या समाजातले जे तरुण लोक आहेत त्या तरुण पोरांना सुद्धा उद्योजक बनवण्याचं स्वप्न बघणारा आणि कृतीमध्ये उतरणारा आज एक कार्यकर्ता काँग्रेसमध्ये सामील झाला, त्याचा सगळ्यात जास्त मनापासून आनंद। आणि म्हणून मी महादेवजी आपण ज्या काही अपेक्षा व्यक्त केल्या त्या अपेक्षेमध्ये कुठेही आम्ही कमी पडणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो। दक्षिण विधानसभा जी आपली सोलापूरची आहे त्याची जबाबदारी आम्ही तुमच्यावर देतो आहे, तुमच्या अनेक सोबत्यांना देतो। मला त्या ठिकाणी कमीत कमी 60 ते 70 हजाराचं मताधिक्य भगिनीताईला मिळालंच पाहिजे। आपण ज्या पद्धतीनं माणूस म्हणून समाजाची सेवा इतके वर्ष केली, तुमच्या हाकेला
लोक साथ देतील. तुमच्या लहान बहिणीला प्रणिती शिंदेला तुमच्या हाकेला हो देऊन तिला आशीर्वाद देतील आणि येत्या 7 तारखेला पंजा या चिन्हाला मतदान करून प्रणिती शिंदेला सगळ्यात जास्त मतं दिली अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. कार्यक्रम खूप आहे त्याच्यामुळे जास्त वेळ न घेता पुन्हा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. शिवा संघटनेचे सगळे पदाधिकारी जे आहेत त्यांचंही स्वागत करतो. मी सांगितलं महादेव आणि शिव एकच आहे. मी स्वतः शिवभक्त आहे. मी स्वतः शिवभक्त आहे. राहुल गांधी सुद्धा शिवभक्त आहे. राहुल गांधींनी तो तुमचा धर्म स्वीकारला. तर मी मुद्दाम सांगितलं मी स्वतः महादेव भगवान शिवजीचा भक्त आहे. त्यामुळे आपण एकाच परिवाराची लोक, ही जातपातीचं नाही. आपण एकच आहे. आमचं DNA तिथेच आहे. आमचं राहुल गांधीचं यांचं DNA सारखंच आहे. त्यामुळे शिवभक्ताचं DNA शिवभक्ताचं DNA बदलू शकते का? आणि कोणी काही केलं तर दुसरी डोळं उघडलं मागे पुढं पाहत. आपला DNA असंच आहे. त्यामुळे मी पुन्हा तुमचं मनापासून स्वागत करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो.